याला धोंड्याचा महिना सासूला कोणीतरी बोलवा. माझ्या सासूने दिला मला धोका. गेला धोंड्याचा महिना सासूला कोणीतरी बोलवा. गेला धोंड्याचा महिना. गंगे, ए गंगे, गंगे, कुठं आहे तू? हा, अरे देवा, आला परत मुताट डोसून. गोट्याच्या बापाला ना परत कळत नाही काही. गंगे, अगं ए गंगे, काय करते? गोट्या खेळते. गोट्या खेळती? काय पटत का नाही? आज पिऊन आले सकाळी सकाळीच ते पण. अगं तू बारीक आहे का गोट्या खेळायला? हा? तेच ना, तुम्ही लय मोठे माणूस झाले पिऊन यायला सकाळी सकाळी. का पिलो तुला माहितीये का? आज मला लई आनंद झालाय. काय कोण गचकलं काय? गचकायला कशाला लागत आहे? मग माझा आनंद तर ऐकून घे. मग तुमच्या सारख्याला काय आनंद होणार दुसरा? तुला आठवत का? काय एक आठवतं का? महिन्याच्या अगोदर तुझ्या आई काय बोलली? काय बोलली होती? जावई या, एक तोळ्याची अंगठी करीते, कापडे घेते. जायचं होतं ना मग. अवक 4-4 अंगठ्या केल्या, अवक चैन केली, कपडे घेतले माझ्या सासूबाईनी. हा, कशाला लय- आडूस शिरात आहे? लय मोठी आहे माझी सासू, लय पैशावाली. हा? जायचं तेव्हा गेले नाही, इकडे मुताट डुसून इकडे तिकडे पडले. अगं कधी पाठवलेलं तर नाही मला मुराळी नाही तू तू सांगती. हा, तू पण तुझ्या आईचीच बाजू घेणार. हा, आई तशी लेख. हा, मग कोणाची तुमची बेवड्याची बाजू घ्यायची? लोकांच्या जावायला काय केलं लोकांनी माझा जोडीदार. हा, ते हाय तसे धडाचे. आपण आहे का 4 धडाचं? चैनी, 4 अंगठी आणि आपलंच नशीब फुटक. बरं झालं केलं नाही ते. रोज एक मोडून दारू पिऊन आला असतं. मला दोंडा गळ्यात घातला आणि झाला दोंडा साजरा. हा, दोंडा मी हाय म्हणून पटत का टिकले. तुझ्या आईला? पटत? तेच म्हटलं, मी हाय म्हणून टिकले. अगं दुसऱ्या 2 जाव लाज वाटली पाहिजे. दुसऱ्या 2 जावायला बोलावलं. दुसरी कोणी असते ना गांडीवर लात मारून गेली असते निघून. हा, जा मग. हा, जा, दुसरी करीन. तू काय हा, सांगती? दुसरी करेन, दुसरी जाईन का तरी. पण सासूनी आहे ना बरोबर नाही केलं. हा, बरोबर नाही केलं. माझा 4 लोकांमध्ये अपमान केला. 2 जावयांना धोंड्याला बोलावलं, हा, बोलवलं मला होतं. नाही बोलावलं काय? बोलवलं होतं, मीच म्हटलं काय करते. अरे वर्षाचे 6 महिने इथं पडून असती तुझ्या आई. हा, हा. आता येऊ दे ना. इथं पडून असती. हा पण पट्ट्या सांगतो बरोबर. हा, तुमच्या जीवर खाती नाहीतर कसं. मग माया जीवावर खाती म्हणजे? मग तुम्ही काय करू कर फोन बरं तुझ्या आईला. लाव फोन पहिला. तिची लेख कमवती तेव्हा खाती ती. हा, तिची म्हणजे मग तू कोणाच्या इथं राहती? तुम्हाला तुमचं कमवलेलं तुम्हाला प्यायला पुरवतं का? हा, प्यायला. अगं माझ्या बापाच्या पैशाची पितोय. तू कोण सांगणार आहे मला? बापाचे पैशाचे पिते. तू कोण सांगणार आहे का? दलिद्रे असे असतात, बापाचे पैशाचे पिते. हा, काय म्हंटली? हा, तेवढंच येतं. आईने तुझ्या आईने हे शिकवलं का तुला? नवऱ्याशी असं उरफट बोलायला? हा, उरफटे बोलायला. हा. आणि तुम्हाला लय सिद्धा बोलायला शिकवलं. आतल्या गाठीची असेल अशी सासू मला माहितच नव्हतं. हा, तुम्ही लय बाहेर राजकारण करीत राजकारण. 2 जावयाला बोलावलं, त्याला चैन, एकाला अंगठी. तुमच्या बाहेरच्या गाठ्या माहितीये ना मला. अगं तू का पण तुला का लागत एवढं? काय काय लागत? बोल नवऱ्याच्या बाजूनी. त्याला नवरा धडाचा लागतो. काय जडाचा लागतो? काय नाही देत मी तुला. मग असं दिवस उगल्यागतच लगेच पिऊन यायचं. तेच सांगतोय ना. हा पठ्या त्याच्या पैशाची पितोय, आरामाची नाही. नाही. कोणच्या सारखं इथं जाऊन हरणाचं 4 दिवस खात नाही कोणचं. बापाचंच पितात ना. बापाच्या कष्टाचे स्वतःनी कष्ट करून मग प्यावा. कष्ट करीतोय तर काय 4-4 एकर शेतीमध्ये जाऊन बघ. तू काय सांगती मला? सांगितली मला. काय केलं तुम्ही? पर आडवं पडते तिथं. तुझ्या आईला या घरात थारा नाही. नका, ती काय तुमच्या वाचून नाही पडली. तिला बघतो मी. फोन लाव फक्त तू. तिला सांभाळायला मस आहे. तू फक्त फोन लाव. म्हणावा माझ्या नवऱ्याला मान पान का नाही केला विचार फक्त. मस्त करा मानपान. काय मानपान केला? धडाची चड्डी बनेल दिली तो मानपान सांगायची काय तू? ती तरी होती का तुम्हाला? ती तरी होती का? मी भोंगळाच फिरत होतो. भोंगळाच फिरत होता गल्ली बोळत. मग बापा आली, म्हटले बाबा तुला कपडे नाही.
करतो तुला जावई. हा हा 4 ठिकाणी ठिगळ लावलेली आहे आता पॅन्टीला. आहे का ती पॅन्ट तरी धाडची? घ्या ना मग तुला साधं. लाज वाटती का? तुला लाज वाटती का नवऱ्याचं असं मला सांगायला? वाटते ना लाज, ते हा? कपडे धुवायला तुमचे मग लाज वाटते घ्यावा ना. घ्यावा 2 चड्ड्या नवऱ्याला. मग हा? तुम्ही काय करता? हा? ते पिण्यात पैसे घालण्यापेक्षा गीत घ्यावा स्वतःच्या. दुधाचं पैसे येतो त्याचं करीती काय तू? हा? काय दूध करती का? घरात कोण आणून देती का? देत? आईच्या ती माड्या घाली ती तू सगळं. हा? घरात काय खायला अगं नको लागत का नाही? सांगू. हा. तू पण किती आतल्या का किती आहे मला चांगलं माहिती. हा? हम्म. कोण नाही कोणचं. हा, कोण नाही कोणचं हा. न. ते म्हणता ना काय, तुम्हाला तेवढंच लागत. काय मला तेवढंच लागत. बरं हा? ते काय तेवढंच लागत ग. ऐका, हा मी काय सांगते, प्रत्येकाचे सण वेगवेगळे असतात. हा. ते सज्जन जावई आहे, त्यांचा धोंड्याचा महिना होता. तो ते सज्जन जावई मी काही नंदीबाई जावई आहे काय? हा हा. माझा सण कधी पोळ्याला साजरा करते का काय? तू दाताळ काढी खुशाल. अहो तुम्ही नाही नंदीबाई, तुम्ही मग असं तू म्हटलीच कशी ते सज्जन आणि मी कोण? हा? अहो म्हणजे ते बरोबर आहे तुला वाटतंय मी आहे तुझा नंदीबाई. हा? तुम्ही माझ्या नंदीबाई नाही. नंदीबाईलाच करून ठेवलाय तुम्ही हा मायलेकीने हा मला. नंदीबाई. हा. अहो माझं म्हणण्याचा उद्देश एकच तू होता. बोलूच नको. ऐकून घ्या तुम्ही. तुझी लायकी नाही माझ्या हा संग बसा गप, बोलायची. ऐकून घ्या. तू मोबाईल दे मी फोन लावतो. ते खाती पिती नाही ते जावई. मला पहिला त्यांच्या मोबाईल दे. गळ्यांमध्ये त्यांच्या माळा आहे म्हणून त्यांना अधिक महिन्यात जातो बोलवलं. आणि परत एक मारून येतो मग आश- तुझ्या आईला फोन लागेल. आषाढ महिन्यात बसा बस खाली. ग तू. आषाढ महिना चालू झाला का मग तुम्हाला खायला प्यायला देईन चांगलं. हा. बकरू बिकरू काय कापड. नको. तुमचा सण खूप तोच आहे. नको अशा ह्याच्यावर. हा तुमचा तो हा. गट्टरचा सण आहे ना, त्याला हा. देईन. मग असं खरं बोललं म्हणजे सख्याला राग येतो ना. बसती का? हा मग गटारी साजरा करायला म्हटलं तर कसं लागलंय आता.